आता गॅस बंद करते. शिजले ओळखते लगेच. हां मऊ झाले. आता काय करते त्याच्यावर कोथिंबीर घालते. डाळ वांग खाण्यासाठी तयार झाले. आता काय करते हे मी आज कोशिंबीर नाही केली पण काकडी टोमॅटो आणि कांदा मिक्स करून लिंबू लावून ठेवला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर ही लसणाची चटणी. त्याच्यानंतर भाजी. फोडी घेतल्यानंतर जराशी डाळ घ्यायची, घटसर पण येते. आता पावसाळ्यात भाज्या मिळत नाही म्हणून काहीतरी ॲडजस्टमेंट करायची. आणि भाकरी. आता काय झालं आहे आज भाकरी ह्याच्यावर शिळी भाकरीचं कॉम्बिनेशन चांगलं असतं म्हणून मी शिळी भाकरी आहे. आता शिळ्या भाकरीबरोबर खाण्यात व्यवस्थित होत नाही म्हणून मी काय करणार आहे ही भाजी ह्याच्यावर घालणार आहे. गरम डाळ वांग आजचा माझा बेत आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. आता मी पहिल्यांदा कुकर लावून घेते. आता कुकर होईपर्यंत 2 वांगी आहेत. माझ्याकडे कमी आहेत म्हणून पुरत नाही म्हणून त्याच्यात मी डाळ वांग करणार आहे. त्याची मुगाची डाळ, हे त्यात शेंगा आहेत, शेंगा भाजून घेणार आहे आणि कांदा टोमॅटो चिरणार आहे. पहिल्यांदा मी शेंगा भाजून घेते. कुकर चालू आहे. आता मी गॅस चालू करते आणि डाळ वांग करण्यासाठी शेंगा भाजून घेते. शेंगा जरा खमंग भाजल्या की खलबत्त्यात कुटायचं इझी होते. अगदी साधी रेसिपी आहे, सोपी पण आहे. आता ही वांगी बारीक चिरते, टोमॅटो आणि कांदा चिरते. आता शेंगा भाजून झाल्यात. शेंगा बारीक करण्यासाठी हे केलं मी खलबत्त्यात घातलं आहे. आलं लसूण पेस्ट करायला पाहिजे पण ऑलरेडी माझ्याकडे आहे म्हणून मी काय करणार नाही. आता गॅस चालू करते. थोडंसं तेल घालते. तेल तापेपर्यंत आता तेल तापले. जिरं, मोहरी, तुपाचा शिटा व्हायला लागला. कांदा आणि कांद्याबरोबर टोमॅटो पण. आता काय करणार कांदा टोमॅटो भाजायला त्याच्याबरोबर वांगे घालणार. वांगे आता कमी आहे म्हणून थोडंसं जास्त होण्यासाठी आता सगळं भाजून झाल्यानंतर असं छान भाजून घेणार. जर घरात भाजीला काय कमी असलं तर ॲडजस्ट पण असं करायचं. आता पावसाळ्याच्या दिवसात जास्त भाजी मिळत नाही, बाहेर जाण्यासारखं होत नाही, तेव्हा घरात आयतात ॲडजस्टमेंट करायचं. वांगी जर भाजू देतो, वांगी कांदा वगैरे.
आता चांगलं भाजलं गेलं. हळद, गरम मसाला, आपलं कोल्हापुरी लाल तिखट, मीठ. मीठ हे आपल्या चवीनुसार घालायचं, ते काय अंदाज सांगता येतो. त्याच्यानंतर ही मुगाची डाळ आणि सगळं एकदा हलवून घ्यायचं. गॅस थोडासा मोठा कमी करायचा त्यावेळेला. आता आपण गॅस वाढवून घ्या. आता काय करायचं, चांगलं भाजलं गेले, पाणी घालायचं. आता हे शेंगदाण्याचं कूट मिक्सरला केलं तर नाहीच होतं, मी शक्यतो मिक्सर वापरत नाही. तर छान शिजू द्यायचं 1-10 मिनिटं. आता ही साईड झालं, त्या साईडला घालायचं. अशा प्रकारे भाकरी करून घेतली. आता लसणाची चटणी करून